मित्रांनो, समजा दोन मुलं आहेत. एकाकडे खूप पैसा आहे, मोठी गाडी आहे, पण त्याचा स्वभाव चिडखोर आहे. दुसरा मुलगा सामान्य नोकरी करतो, पण तो समजूतदार आहे आणि संकटात खंबीरपणे उभा राहतो. तुम्हाला काय वाटतं, मुलगी लग्नासाठी कोणाची निवड करेल? आपण नेहमी ऐकतो की मुलींना फक्त श्रीमंत मुलं आवडतात, पण हे अर्धवट सत्य आहे. लग्नाचा विषय येतो तेव्हा मुलीच्या मनात एक वेगळंच गणित चाललेलं असतं. ते गणित नक्की काय? अशा कोणत्या 5 गोष्टी आहेत ज्या मुली आपल्या होणाऱ्या नवऱ्यामध्ये शोधत असतात, ज्या पैशांपेक्षाही मोलाच्या आहेत? आजचा हा व्हिडिओ नीट बघा, कारण यातली 4थी गोष्ट तुमच्या आयुष्याचा जोडीदार ठरवण्यात सर्वात मोठी भूमिका बजावणार आहे. पहिली गोष्ट, जबाबदारी घेण्याची वृत्ती. भावा, लग्नानंतर एका नवीन आयुष्याची सुरुवात होते. सायकॉलॉजी असं सांगते की मुलींना असा मुलगा हवा असतो जो स्वतःच्या आणि आपल्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्यापासून पळ काढत नाही. याचा अर्थ फक्त पैसे कमावणं नाही, तर घराचीच काळजी घेणं, अडचणीच्या वेळी खंबीरपणे उभं राहणं आणि घेतलेले निर्णय पूर्ण करण्याची ताकद ठेवणं. स्त्रियांच्या सुप्त मनात कायम एक भीती असते की जर उद्या काही संकट आलं तर हा माणूस आम्हाला सावरून धरेल का? जो मुलगा स्वतःच्या कामात प्रामाणिक असतो आणि घरातील मोठ्यांचा मान राखतो, त्या मुलाला मुली लग्नासाठी पहिली पसंती देतात, कारण त्यांना तिथे सुरक्षितता जाणवते. खऱ्या आयुष्यातील उदाहरण. एक मुलगा आहे जो खूप कमवतो, पण तो स्वतःचे कपडे सुद्धा नीट ठेवत नाही किंवा घराच्या कामात कधीच लक्ष देत नाही. दुसरीकडे एक मुलगा आहे जो आपल्या पगाराचं नियोजन नीट करतो आणि आई वडिलांच्या औषधांकडे लक्ष देतो. मुलगी दुसऱ्या मुलाची निवड करेल, कारण तिला माहीत आहे की हा माणूस संसाराचा गाडा नीट ओढू शकेल. यासाठी काय करावे? स्वतःची कामं स्वतः करायला शिका. आळस सोडा. कुटुंबातील लहान मोठ्या कामात रस घ्या. पैशाचं योग्य नियोजन करायला शिका. कठीण प्रसंगात डगमगण्याऐवजी मार्ग शोधण्याची सवय लावा. दुसरी गोष्ट, आदर आणि समजूतदारपणा. भावा, कोणत्याही नात्याचा पाया हा आदर असतो. मुलींना असं वाटतं की लग्नानंतर त्यांच्या स्वभावाचा, त्यांच्या आवडीनिवडीचा आणि त्यांच्या स्वप्नांचा नवऱ्याने मान राखावा. सायकॉलॉजीनुसार ज्या मुलांमध्ये भावनिक बुद्धिमत्ता जास्त असते ते मुलींना जास्त आवडतात. याचा अर्थ असा की जेव्हा मुलगी रागात असेल किंवा दुःखी असेल तेव्हा तिच्यावर ओरडण्यापेक्षा तिला समजून घेणारा नवरा हवा असतो. जो मुलगा मुलीच्या मताला किंमत देतो, तिला बरोबरीचं स्थान देतो, त्यांच्यासोबत संसार करायला मुली खूप उत्सुक असतात. आदर म्हणजे फक्त प्रेमाने बोलणं नाही, तर तिच्या अस्तित्वाचा स्वीकार करणं. खऱ्या आयुष्यातील प्रसंग. लग्नानंतर समजा मुलीला तिची नोकरी चालू ठेवायची आहे किंवा एखादा नवीन छंद जोपासायचा आहे. अशा वेळी जो नवरा हे तुला जमणार नाही असं म्हणण्यापेक्षा तू प्रयत्न कर, मी तुझ्या पाठीशी आहे असं म्हणतो, तो त्या मुलीच्या हृदयाचा राजा बनतो. मुलींना आपल्या स्वप्नांचा गळा घोटणारा नाही, तर त्यांना पंख देणारा जोडीदार हवा असतो. काय करावे? 1. कोणावरही स्वतःची मत लादणं बंद करा. 2. समोरच्याचं बोलणं पूर्ण ऐकून घ्यायची सवय लावा. 3. छोट्या गोष्टींवरून चिडचिड करणं टाळा. 4. तिच्या कष्टाचं आणि गुणांचं जाहीर कौतुक करा. मित्रांनो, आतापर्यंत आपण 2 महत्त्वाच्या गोष्टी पाहिल्या, पण आता जी पुढची गोष्ट मी सांगणार आहे ती कोणत्याही नात्यातलं मीठ आहे. त्याशिवाय नातं अळणी वाटतं. आणि सगळ्यात शेवटी मी एक असा पॉईंट सांगणार आहे जो 99% मुलं विसरतात, पण मुली लग्नासाठी त्याच गोष्टीचा सर्वात आधी विचार करतात. त्यामुळे व्हिडिओ सोडून कुठेही जाऊ नका. शेवटचा भाग खूप महत्त्वाचा आहे. तिसरी गोष्ट, संवादाची पद्धत आणि वागणूक. भावा, तुम्ही कसे बोलता आणि इतरांशी कसे वागता यावरून तुमचं चरित्र ठरतं. सायकॉलॉजीनुसार मुली हे खूप बारकाईने बघतात. आणि मुलगा हॉटेलमधला वेटरशी कसा बोलतोय किंवा रस्त्यावरच्या गरिबीशी कसा बोलतोय. जर तुम्ही फक्त मुलींशी चांगलं बोलत असाल आणि इतरांशी उद्धटपणे वागत असाल तर तिला लगेच कळतं की तुमचं चांगलं वागणं फक्त एक नाटक आहे. लग्नासाठी मुलींना असा मुलगा हवा असतो ज्याच्या वागण्यात नम्रता आहे,
तुमचा आवाज समोरच्याला भीती देणारा नसावा, तर विश्वास देणारा असावा. संवाद साधताना जो मुलगा स्पष्टपणे आणि पारदर्शकपणे बोलतो त्याच्यावर मुलींचा विश्वास जास्त असतो. खऱ्या आयुष्यातील उदाहरण. एका मुलीला भेटायला जाताना तुम्ही खूप छान तयार होऊन गेलात, पण तिथे गेल्यावर तुम्ही फोनवर कोणाशी तरी मोठ्या आवाजात आणि शिव्या देऊन बोलत आहात. हे बघून त्या मुलीच्या मनात तुमच्याबद्दलची सगळी चांगली प्रतिमा धुळीला मिळते. तिला वाटेल की हा माणूस उद्या माझ्यावरही असा ओरडू शकेल. काय करावे? 1. बोलताना आवाजाची पातळी मध्यम ठेवा. 2. कोणाबद्दलही बोलताना वाईट शब्दांचा वापर टाळा. 3. खोटं बोलून नातं बनवण्याचा प्रयत्न करू नका, कारण सत्य कधी ना कधी बाहेर येतच. 4. तुमच्या देहबोलीवर लक्ष द्या. 4थी गोष्ट, स्थिरता आणि भविष्य. मित्रांनो, हा तो पॉइंट आहे जो लग्नासाठी सर्वात जास्त पाहिला जातो. इथे स्थिरता म्हणजे फक्त बँक बॅलन्स नाही. सायकोलॉजी असं सांगते, मुलींना असा मुलगा हवा असतो ज्यांच्याकडे आयुष्याचं काहीतरी ध्येय आहे, जो मुलगा कष्ट करायला घाबरत नाही आणि ज्याला आपल्या भविष्याची चिंता आहे. असा मुलगा मुलींना अधिक जबाबदार वाटतो. लग्नानंतर गरजा वाढतात, मुलाबाळांची जबाबदारी येते. अशा वेळी हा माणूस डगमगणार नाही ना, याची खात्री मुलींना हवी असते. जर तुमच्याकडे आज पैसे कमी असतील पण तुमची मेहनत करण्याची तयारी असेल तर मुलींना तुमच्यावर जास्त विश्वास वाटतो. खऱ्या आयुष्यातील प्रसंग. 2 मुलं आहेत. एकाकडे वडिलांची खूप संपत्ती आहे, पण तो दिवसभर फक्त रिकामटेकडा फिरतो. दुसरा मुलगा साध्या नोकरीत आहे, पण तो रोज नवीन काहीतरी शिकतोय आणि प्रगती करण्यासाठी कष्ट करतोय. लग्नासाठी मुलगी दुसऱ्या मुलाला जास्त पसंत करतात, कारण त्याच्याकडे स्वतःचं अस्तित्व निर्माण करण्याची जिद्द आहे. ही जिद्द स्त्रियांना सुरक्षिततेची जाणीव करून देते. काय करावे? 1. स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी प्रयत्न करा. 2. रिकामं बसून वेळ वाया घालवू नका. 3. तुमच्या कामात निपुण बना. 4. भविष्याबद्दल तुमचे विचार स्पष्ट ठेवा. 5वी आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, चारित्र्य आणि निष्ठा. भावा, हा तो शेवटचा आणि सर्वात मोठा मुद्दा आहे. मुलींना लग्नासाठी सगळ्यात जास्त काय हवं असेल तर तो म्हणजे एकनिष्ठ नवरा. सायकोलॉजीनुसार लग्नानंतर सौंदर्यापेक्षा स्वभावाची शुद्धता जास्त महत्त्वाची ठरते. ज्या मुलाचं चारित्र्य चांगलं आहे, ज्याच्या डोळ्यात इतर स्त्रियांबद्दल आदर आहे आणि जो आपल्या जोडीदारांशी कधीही धोका करणार नाही, अशा मुलाला मुली देवासारखा मानतात. विश्वास एकदा तुटला की तो पुन्हा जोडता येत नाही, हे मुलींना चांगलं माहीत असतं. त्यामुळे ज्या मुलाच्या आयुष्यात शिस्त आहे आणि जो आपल्या शब्दांचा पक्का आहे, तोच मुलगा मुलींच्या मनात घर करतो. खऱ्या आयुष्यातील प्रसंग. आजच्या सोशल मीडियाच्या काळात अनेक प्रलोभन असतात. अशावेळी जो मुलगा आपल्या जोडीदाराशी प्रामाणिक राहतो, तिच्यापासून काहीही लपवत नाही, तोच खरा मर्दाचा बच्चा मानला जातो. लग्नासाठी मुलींना असा नवरा हवा असतो जो त्यांच्या पाठीमागे सुद्धा त्यांचा सन्मान राखेल. हा विश्वासच नात्याला अमृत बनवतो. काय करावे? 1. कोणालाही फसवू नका, मग ते कामात असो वा नात्यात. 2. स्त्रीचा सन्मान करायला शिका. 3. तुमच्या शब्दाला किंमत द्या, जो शब्द दिलाय तो पूर्ण करा. 4. पारदर्शक राहा, आयुष्यात लपवण्यासारखं काही ठेवू नका. तर मित्रांनो, आज आपण पाहिलं की लग्नासाठी मुलींना फक्त पैसा किंवा नोकरी नको असते. त्यांना हवा असतो एक जबाबदार, समजूतदार, नम्र, कष्टाळू आणि चारित्र्यवान जोडीदार. जर तुम्ही स्वतःमध्ये हे बदल घडवले तर तुम्हाला लग्नासाठी कोणाच्याही मागे फिरावं लागणार नाही. लोक स्वतःहून तुमच्याकडे येतील. भावा, यातील कोणती गोष्ट तुला सगळ्यात जास्त कठीण वाटते? कमेंट्समध्ये नक्की सांग. आणि हा व्हिडिओ तुझ्या त्या मित्राला पाठव जो अजूनही म्हणतोय की माझ्याकडे नोकरी नाही म्हणून लग्न होत नाही. अशा सायकोलॉजीच्या आणि आयुष्याला दिशा देणाऱ्या व्हिडिओंसाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एका जबरदस्त विषयासह. तोपर्यंत स्वतःवर काम करा आणि खुश राहा. धन्यवाद.